एका लग्नाची दुसरी गोष्ट. पण राधा तू इथे तू तू तर त्या तिथे जाणार होतीस ना त्याच्या बरोबर. हनीमूनला नाही गेले. वाटलंच. मुझे मालूम था की तुम्ही नाही जाणार हनीमूनला. कसं काय रे? असंच. ओके. अरे वा, तुला भविष्य वगैरे कळतं वाटतं मानव. गुड गुड. म्हणजे पुढच्या वेळेस काही मोठा प्लॅन करण्याच्या आधी तुला विचारायला पाहिजे की भविष्यात काय घडणार आहे. म्हणजे याला फ्रॅक्चर होणार आहे आधीच कळलं असतं तर आमचे पैसे नसते ना वाया गेले. काय? विश्वजितला अपघात झालाय? विश्वजित नाही रे, आदिनाथ. आता हा आदिनाथ कोण? असं काय करतोयस मानव? आदिनाथ माझा नवरा रे. घनश्याम श्रीपाद काळे असं नाव आहे त्याचं. हो का? हे माहितीये ना तुला? मग दरवेळेस चुकीचं नाव का घेतोस तू? राधा इतकं अवघड नाव आहे ना त्याचं की, आणि तू सुद्धा खूप अवघड नाव असलेल्या नवऱ्याशी लग्न केलंस त्यामुळे खरंच लक्षात नाही राहत माझ्या. म्हणजे मी विसरतो. एनिवे, पण तू ऑफिसला आलीस, वेलकम. थँक्स. मानव, आता मी ऑफिसमध्ये आलेच आहे तर ऑफिसमध्ये येऊन जे करतात ते तुम्हाला करू देशील? काय काम? हो, काम. हो हो. आणि तूही त्याच करता येतोस ना इकडे? मग तूही करशील का काम? या या. बरं ऐक, मला संगवीनच्या ब्रोशरच्या लाईन्स कधी लिहून मिळतील? त्या लाईन्स 5 मिनिटात. तुला इथनं उठायलाच 5 मिनिटं लागतील मानव. अगं राधा 10 मिनिटात देतो. मशीन बूट होईपर्यंत 10 मिनिटं जातील. 15 मिनिटात. 20 मिनिटात टेबलवर. घना, मला तुझा हेवा वाटतो. अरे नाही नाही, खरं तर मी तुझा गुरु, म्हणजे मी तुला कानमंत्र दिला. पण तू ज्या पद्धतीनं राधाला मुठीत घेतलेस ना, आता मला तुझ्याकडून शिकावंच लागणार. अरे नाही नाही नाही. आणि मी बघ ना, हे लानत आहे यार जिंदगी पे. आता सकाळीच सुप्रियाने माझी शाळा घेतली. हो म्हणाली, लिसन, आपण कधी फिरायला गेलो नाही, पण मित्रांनी विचारलं असतं तर पळत गेला असतात. हे ऐकून मी काय केलं असेल? मी बसलो असा गाढवासारखा, शुंभासारखा खाली मान घालून. काय काय नाही नाही गुरुवर्य, आता मला तुम्ही तुमच्या छत्राखाली घ्याच. अरे इतकं अवघड नसतं रे, मी शिकवतो तुला. हे बघ कसं आहे, मी तुला सांगायचा प्रयत्न करतो, कारण असंही तू माझा अर्जुन आहेस आणि मी तुझा सारथी. नाही का नाही का? मी पडलो त्या काका, मी तुला बायकांची युद्धनीती समजवण्याचा प्रयत्न करतो. बायकांचं कसं आहे, बायका या आशेवर पुरुषाची लग्न करतात की लग्न झाल्यानंतर आपला होणारा नवरा बदलेल, आणि तो बदलतच नाही. आणि या उलट आपल्या पुरुषांचं आहे. आपण पुरुषांना काय वाटतं, काही झालं तरी माझी प्रेयसी कधीही बदलणार नाही, आणि ती लग्नानंतर बदलते ना राव, तिची बायको होते. तिथे सगळी गडबड आहे. कसं आहे, तिच्या बदलण्याचं आपण काहीही करू शकत नाही, पण आपल्या न बदलण्याचं आपण काहीतरी करू शकतो ना. म्हणजे मी काय करायचं? तिला दाखवायचं की तू बदललायस, बदलतोयस तिच्यामुळे, लग्नामुळे. आणि मग बघ ती तुझ्या मनासारखं वागते की नाही. खरंच? अरे खरंच म्हणजे वाचलंय मी असं पुस्तकात. हो शी, मला वाटलं हे सगळं तुझे स्वानुभवच बोलेत. अरे दिगे का, म्हणजे मी वाचलं, मग ते प्रत्यक्ष अनुभवलं, आणि आता तुला सांगतो. खरं सांगू का घना,
मी फारच अंडर एस्टिमेट करत होतो तुला. अरे नाही, म्हणजे मी असं म्हणायचो की घना म्हणजे मातीचा गोळा आहे, मेणाचा पुतळा आहे, कसाही फिरवा तसा फिरतो, किती टेपा लावायचं तरी चालतंय. एक मिनिट असं वाटत तुला माझ्याबद्दल? घना अरे आता नाही, तेव्हा असा विचार येत होता. पण आता अरे तू म्हणजे ना असा एक पोलादी पुरुष वाटतोस. दिघ्या काका, अरे इतकं करू नको रे की मला असं वाटायला लागेल की तुला बेटिंग करायचं म्हणून तुम्हाला मस्का मारतो. अरे बाबा, अरे बेटिंग वगैरे सोडलंय मी. मग हा म्हणजे आज हाऊस म्हणून खेळावं की काय असा विचार करतोय मी. मी काय म्हणतो का ना, सुप्रिया काकू, अरे मी घाबरतो अजून तिला. तुझ्यासारखं नाही आमचं. राधा बडीशेप आणली, आणली राधानी बडीशेप आणली. बरं अरे बाबा, अरे काय नाही रे, तू सुप्रिया काकूशी खोटं बोलणं बंद कर, सगळं नीट होईल. अरे तसं नसतं रे, खोटं बोलणं हे लहान मुलांसाठी वाईट असतं. प्रिया करासाठी ती एक अदा असते आणि नवऱ्यासाठी खोटं बोलणं म्हणजे नाईलाज असतो. ए दिघ्या काका, तू इथे मला एंटरटेन करायला आलास की या सगळ्या विषयांवर मला पकवायला आलास? तू यार हेच बोलतोस सारखं. काय दिघा काका, काय यार. काका वो चार्म चला गया काका वो बात नहीं अभी, नहीं सॉरी यू लॉस्ट द चार्म काका. नहीं मी तुला काय पूर्वीसारखे जोक बी येतात का नाही आता? काका नहीं यार, वो बात नहीं है काका, नहीं. तू मला चॅलेंज देऊ नको. अरे तू देख अभि, फिर से वो पुराने दिन. एकदा हत्ती आणि मुंगी लपाछपी खेळत असतात. हत्तीवरती राज्य असतं, मुंगी देवळात लपते, पण हत्ती बरोबर तिला शोधतो. कसं काय? कारण देवळाबाहेर हत्तीला तिच्या चपला दिसल्या. वा, गुड वन. एक मिनिट काय झालं? ना मी तुला मारतोय इथे, पण तू एकदाही विवळला नाहीस, ओरडला नाहीस. तुला दुखलं नाही इथे? मारलंस का तू? हो. नाही दुखलं नाही मला. तुला नक्की दुखलं नाही? हो, नाही दुखलं ना? नाही. नाही दुखलं नाही. अरे हसू नको. दिस इज सिरियस. दिस इज डॅम सिरियस. हो का? चला माई, थोडस चाला. अगं त्या खुर्चीत बसते ना. नको माई, डॉक्टरनी काय सांगितलंय? बरं, थोडस हालचाल, थोडासा व्यायाम पाहिजे ना. बसा, तुम्हाला ना जरा बरं वाटेल मोकळ्या हवेवर. ते आहे. मला विरह कविता झालीये. अगं कुहू, विरह कविता काय? तुला निसर्ग कविता म्हणायचंय का? काय ग कुहू, तू स्वतः एवढ्या चांगल्या कविता करतेस आणि अजून तुला शब्दांचे अर्थ नाही कळत. विरह हा शब्दाचा अर्थ करणे इतकी मोठी आहेस का? लहान असतो अजून. ए काकू, अगं मला विरह या शब्दाचा अर्थही माहितीये आणि त्या भावनांचा अर्थही मी जाणते. आणि मुळात आधी मी लहान नाहीये अगं. बाई, वल्लीला माहितीये काय? हा नाही अगं, जाणते म्हणजे आपण हळूहळू जसे मोठे होतो तसं तसं आपल्याला या भावनांचे अर्थ कळायला लागतात ना. विरहाचा भुंगा भुणभुण करतो, विरहाचा भुंगा भुणभुण करतो, फुलाच्या शोधात वणवण फिरतो. पण वेदनेच्या आकाशाला कोण घालेल गवसणी? सांग ना, वेदनेच्या आकाशाला कोण घालेल गवसणी? भुंग्याचे डोळे तर कधीचेच पाणावले. सांग बरं, कुठला अलंकार ते? भयंकर आहे हे, भयंकर आहे. दिस इज सिरियस. आय टेल यू, दिस इज सिरियस, डॅम सिरियस. काय झालंय? काय नाही झालं ते विचार. बरं, काय नाही झालं? अगं काय झालं माहितीये का? नाही ना माहित काय झालं ते. माई ओरडते मला. तुम्ही सांगत नाही काय? घाबरायला होतं मला ते. काय झालंय? वल्लभला फोन करा पहिलं. अगं बाई, एवढं काय झालं? वल्ली बरी आहे ना? तू बरी आहे? काय झालं माहितीये का, मी घनाला मारलं.
नाही, तुम्ही का मारलं त्याला? तो काय लहान आहे का गंगा एवढा त्याला फटकवायला? नाही कळली एखादी गोष्ट 4 वेळा समजून सांगायची, मारायचं कशाला? आणि त्यातून आजारी आहे ग बिचारा. कोणी मारलं त्याला? अरे तुम्ही नाही, मी तेच सांगतो, मी मारलं नाही त्याला. मी त्याला टाळी द्यायला गेलो, हुकली आणि त्याला लागलं. उल्काला फोन करू का? मला नाही, हे तुम्हाला हे भयंकर आहे. काय बरडतोस काय दिगंबरा? तुम्हाला पाणी हवंय का? तुम्ही शांत व्हा. पाणी हवंय, खूप पाणी आण पटकन. जादूगर आहेस का? तितके वाजवून पाणी यायला घेऊन दे. शांत शांत तुम्ही शांत व्हा. उगाच माझा जीव टांगून. पाणी प्या, पाणी प्या. अरे असं गटगटा पाणी पिऊ नये, सावकाश प्यावं. काय हे दिगंबरा? माई, तुला हे कळलं असतं तर तू पण अशी गटागटा पाणी प्यायली असते. अरे देवा, तुम्ही ना असं कोड्यात बोलू नका. शांतपणे सगळ्यांना कळेल असं सांगा. एक एक वाक्य बोला बरं. हा सांगा, काय झालं? काय झालं माहितीये का? आम्हाला नाही ना माहित. नाही माहिती, मी सांगतो ना. मी त्याला हत्तीचा आणि मुंगीचा जोक सांगितला. हो, कुठला कुठला? ते हत्ती आणि मुंगी. हा नाही, हा मी त्याला जोक सांगितला. आम्ही दोघं हसलो. मी त्याला टाळी द्यायला गेलो, टाळी हुकली आणि त्याच्या दुखऱ्या पायावरती थाप बसली. ओरडली असतीस ना, दुखलं असतं ना. पण घना ओरडला नाही. त्याला जाणवलंच नाही, त्याच्या पायाचं सेन्सेशन गेलंय. मग आता हिज पाय इज डेड. त्याला डॉक्टरकडे न्यावं लागणार आहे. हे भयंकर आहे. काय म्हणतोस रे दिगंबरा? 1 2 3 अटॅक. मी सांगितलेलं बरोबर आहे. काय झालंय? अरे तू काय विचारतोय काय झालंय म्हणून? हे म्हणत होते की तुझ्या पायाचं कम्प्लीट सेन्सेशनच गेलंय म्हणून. हो बघू. दुखलं ना. बघितलं, दुखतंय त्याला. मगाशी दुखत नव्हतं. ऐक, मगाशी सांगते. अरे मगाशी मुंग्या आल्या असतील ना पायाला. तू का हत्ती आणि मुंगीचा जोक नाही का सांगितला? आता मारलेलं कळलं ना तुला? हे सिरियस आहे. ऐका माझं. सांगते. अरे नाही, त्या बबलीचा पाय काढावा लागला होता. असं काय करतो? नाही घनादादाचं लग्न आत्ताच झालंय. राधा वैनुडीला हा धक्का अजिबात सहन होणार नाही. काहीही झालं तरी पाय कापला जाणार नाही. नाही म्हणजे आपल्याला लागलं ना तर आपण रॉड घालून घेऊ पायात. 1 मिनिट थांबा. 1 मिनिट. सगळ्यांनी जरा गप्प बसा. हे बघा ना, गणा बाळा, तुला काहीही होणार नाही. ऐक, तू अजिबात काळजी करू नकोस. ऐक. आणि काही झालंच ना तर आपण जयपूरला जाऊन लाकडी पाय बसवू. ऐक, थांबा. सरका मला कळलेलं आहे काय ते. सरका बाजूला. आपण डॉक्टरकडे जायचंय. मी तुला घेऊन जाणार आहे. चला. नाही, तू ऐक माझं. ऐक, तू लहान आहेस अजून. मी 4 पावसाळ्यात नाही. काय झालंय? राधा, 1 मिनिट. राधा वैनुडीला कोणी काहीही सांगणार नाहीये, कारण हा धक्का तिला अजिबात सहन होणार नाही. राधा, हे लोक माझा पाय कापायला निघाले. काय? अगं नाही ग बाळा. काय झालं? राधा, तू काही टेन्शन घेऊ नको. फार काही गंभीर झालं नाही. तू काळजी करू नकोस प्लीज. हो, पण बबलीचा पाय कापला होता. एकदम गप्पा बसायचं. हे बघ राधा, काय झालंय की हे मगाशी गप्पा मारत होते ना घना बरोबर, तर यांनी घनाच्या पायावर चापटी मारली. चुकून मारली, अगदी चुकून. पण घनाला काही कळलं नाही ग. पायाचं सेन्सेशन गेलं त्याच्या. नाही, असं नाही झालंय राधा. असं नाही झालं. अरे हो, काय नाही झालंय. घनश्याम, नाही वैनुडी, हे तीर नाही सोडायचा आपण. सगळं ठीक होईल. आणि तू काळजी करू नकोस. मी याला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे. राधा, हे बघ घना, आपण आज काय तो निर्णय घेऊन टाकूया. एक मिनिट. मी नेते घनश्यामला हॉस्पिटलमध्ये. अरे मी कधीपासून हेच सांगतो या सगळ्यांना. घनश्याम काकू, तुम्ही ना काकांकडे बघा. मला दिसते ते खूप पॅनिक झालेत. जरा चहा पाणी द्या, जरा शांत करा. काका टेन्शन नका घेऊ. मी जाते ना घनश्याम बरोबर. मी देते त्याला हॉस्पिटलमध्ये. हा कुहू बाळा, तू पण जा. जरा जा, काही वाच, लिही, वेगळीकडे मन रमव. अगं पण नाही, दादाचा पाय असा.
मी आहे ना बाळा, आहे ना मी. ओ बाळा, काका मला कळव जे काही होईल त्या. काका घाबरू नको. हो बाळा, कळवू तुला. जा जा, काळजी नको कर. नाही पण मी येणार आहे डॉक्टरांकडे. राधा, एक मिनिट काकू, तुम्ही पण आता जा आणि काकांना समजावा. ते पॅनिक झालेत खूप. हो आहो. हो. ऐक ना बाळा, पैसे आहेत. आहेत आहेत. चला तुम्ही चला. चला. ठेवतो खाली. सावकाश. परी, राधा राधा राधा. ए परी, जा तुझा. आई ग मेलो ग. काय ना थोडं राहणार दुःख परी. आई ग आई आखडला पाय माझा. आई ग देवा. गेलेत सगळे. जरा ओव्हर ऍक्टिंग होती ना तुझी. हिला काय होतंय बोलायला. माझा पाय कापला गेला असता. वाचलो. तुझ्या पायाचं सेन्सेशन गेलंय आणि त्या डॉक्टरने सांगितले तुझ्या पायात रॉड घालायला लागणार आहे. हे आपण कसं सांगणार आहोत घरी. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. आई ग, मला थकायला झालंय घनश्याम. हसून हसून. मला तर हसायचं नाही. मला खरंच हसायचं नाही. मला खूप हसू येते. मला त्रास होतो आता. हसून हसून त्रास होतो. सॉरी. तू दिलेली शपथ मोडतेस राधा. कुठली शपथ पडते मी घनश्याम. तू शपथ दिली होतीस लग्नात फेरे घेताना की तू प्रत्येक सुखदुःखात माझी साथ देशील. मी देतेय तुझी साथ घनश्याम. मी खरंच तुझी साथ देते. आता हे बघ तुझ्या पायाचं सेन्सेशन गेलंय आणि त्या डॉक्टरने सांगितले तुझ्या पायात रॉड घालायला लागणार आहे. हे आपण कसं सांगणार आहोत घरी. ए हसू नको राधा, हसू नको. एक तर ना माझं डोकं फिरलंय हे खोटं बोलून. आता कोणाशी काय खोटं बोललोय, काय खरं बोललोय ते आठवायचं म्हणजे ना स्मरणशक्तीची अशी पराकाष्ठा होते राव. नाही फार कठीण आहे राधा. हे सगळं फार कठीण आहे. मारा अजून थापा मारा. असं काही झालं ना घनश्याम की तुझी कल्पना शक्ती भरारा घेते. म्हणजे तुझ्या सुपीक डोक्याला असा खुराक मिळतो असं झालं की ना. निष्ठूर आहेस तू. इनसेन्सिटिव्ह आहेस तू राधा. निष्ठूर. माझी मदत करायचं सोडून मला हसतेस. इथे माझं माकड झालंय. मी घरात बसून उबलोय. मी अंडी घालू शकतो इतका पकलोय आणि तू मला हसतेस. वा 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 घनश्याम, काय प्रतिभा फुलली आहे तुझी. काय सुचतंय तुला एक बघ ना. मी काय म्हणते घनश्याम, तुला असा पाय मोडून घरी बस. म्हणजे लवकरच तुझं रूपांतर एका सॉफ्टवेअर इंजिनियर मधून एका लेखकात होईल. कशी वाटते आयडिया. मग त्या गोष्टीत नाही का बेडकीचं राजकन्यात रूपांतर होतं तस. तू मला बेडकी म्हणालीस. नाही रे राजा, मी तुला राजकन्या म्हणाले. तू ए राधा, हसणं बंद कर आणि मी काय सांगतो ते लक्षात घे. हा, हे नाटक आता बंद व्हायला पाहिजे. त्यामुळे आता डॉक्टर काय सांगतील. हा, डॉक्टरांनी आपल्याला म्हणजे आपण आता डॉक्टरांकडे गेलो आणि आपल्याला डॉक्टरने असं सांगितलंय की घनश्याम बरा होतोय.
घनश्याम बरा होतोय, त्याची रिकव्हरी पटापट होतेय. त्यामुळे त्यांनी आता रिकव्हरीचा स्पीड वाढवण्यासाठी थोडं थोडं चालायला पाहिजे. बारीक बारीक व्यायाम म्हणून पाय जमिनीवर टेकवला पाहिजे. थोडंसं लाईट. तुला कळतंय का राधा? लक्षात राहील का तुझ्या? काय सांगितलं डॉक्टरांनी? म्हणजे घरी काय सांगायचं? डॉक्टरनी काय सांगितलंय? हा राधा, तुझ्या लक्षात राहील का राधा? डॉक्टरने आपल्याला काय मी सांगितलं? मंदबुद्धी का? राहील, माझ्या लक्षात राहील. शी, कधी कधी मला वाटतं आपल्या घरचे एवढे भाबडे का आहेत? बघू नको. नाही म्हणजे आपण जे सगळं वागतो बोलतो ते खरं वाटतं त्यांना, आणि म्हणून जास्त वाईट वाटतं आपण असं खोटं वागतो त्याचं. शी 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 शी. नको ना असं बोलू. मला मुळात कसं तरी होतंय, उदास वाटतंय, भकास वाटतंय. मी एवढं मोठं खोटं बोललोय. त्यात तू सारखं सारखं बोलून माझी गिल्ट वाढवू नको ना. बरं मी काय म्हणतो, आपण समुद्र किनाऱ्यावर जाऊन बर्फाचा गोळा खाऊया का? काय? माझी गिल्ट जाईल ना आपण बर्फाचा गोळा खाल्ला तर समुद्र किनाऱ्यावर जाऊन. एक मिनिट, समुद्र किनारी जाऊन बर्फाचा गोळा खाल्ल्याने तुझी गिल्ट जाणार आहे? माझी गिल्ट जाते ना. प्रत्येकाची आपला आपला एक मेकॅनिझम असतं ना प्रत्येकाचं. माझी गिल्ट जाते. समुद्र किनाऱ्यावर जाऊन बर्फाचा गोळा खाल्ला की माझी गिल्ट जाते. यात तुला काही प्रॉब्लेम आहे का? ओके, चल जाऊया. आपण समुद्रावर जाऊ, गोळा वगैरे खाऊ, मग घरी जाऊ. मग घरी आपल्याला विचारतील की बाल घनश्याम, तुझ्या पायाला वाळू कशी लागली? तुझी जीभ अशी लाल, हिरवी, निळी, पिवळी कशी काय झाली? मग त्यांना सांगू काय झालं की आम्ही केरळला नाही जाऊ शकलो ना, म्हणून मग आम्ही समुद्रावर गेलो, पटकन फेरफटका मारला, गोळा खाल्ला आणि आलो परत. हा, हे फार फ्रस्ट्रेटिंग आहे राव. म्हणजे एक खोटं लपवण्यासाठी 50 झंझटी मागे लागल्यात आपल्या. साधी कोणी पायावर चापटी मारली तर लक्षात ठेवावं लागतं की अरे हा दुखरा पाय आहे. साधा बर्फाचा गोळा खायचाय मला समुद्र किनाऱ्यावर जाऊन तर नाही खाता येत नाही, कारण मी हे खूप फ्रस्ट्रेटिंग आहे राधा. म्हणून मला आवडत नाही खोटं बोललेलं, कारण एक खोटं लपवायला 1000 वेळा खोटं बोलायला लागतं आणि रिडिक्युलस. शी, माझी चूक झाली, मला माफ कर लेडी हरिश्चंद्र. हो, बरं मला निदान पाणीपुरी तरी मिळणार आहे का खायला? बेटा घनश्याम, काय झालंय ना, आपल्या पायाला दुखापत झालीये ना, अशी दुखापत झालेली असताना आंबट वगैरे खाऊ नये. माझा पाय बरा आहे. हे बघ हे बघ हे बघ माझा पाय, माझा पाय बरा आहे. आता मला मिळणार आहे का पाणीपुरी? हे सगळं तू घरी करून दाखव. चल आता घरी चल, नाचून दाखव. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.